दिशेने चेंडू जाईल आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. लगातारचा तिसरा चौकार आणि हरेश देखील बक्षिसात पात्र ठरलाय. 500 रुपये पुन्हा एकदा जमा होतील. कौतुक करावं लागेल साहेबांचं, कारण खर तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, ही मात्र असणारी त्यांची वृत्ती आहे. यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडूला केलं हवाई फायर. खेळाडू तिकडे तैनात आहे आणि झेल सुटलाय. लगातारचा चौथा चौकार इथे पाहायला मिळतोय. काय फलंदाजी आहे, वॉटन बॅटिंग, अप्रतिम फलंदाजीचा नजराणा इथे पाहायला मिळालाय आणि लाजवाब फटकेबाजी, बॉलच्या मेरिटनुसार, गुणवत्तेनुसार फटकेबाजी इथे पाहायला मिळते आणि प्रत्येक चेंडूवरती मात्र चौकार इथे खेचला गेला या षटकामध्ये. परंतु कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. छोट्या वयाचा गोलंदाज समोर आहे मनीषला देखील कमबॅक इथे करावं लागेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्लास दाखवलाय. पहा स्ट्राइड किती लॉंग होती आणि चेंडू खेळलाय नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. परंतु खेळाडू आता यावेळेस चेंडूवरती आलाय आणि तद्वर एवढा वेळ दोन फलंदाजांकडे की दुहेरी धावा इथे पूर्ण केल्या. दुहेरी धावांच्या साह्याने धावफलक पुढे गेले आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे धावा झाल्यात 39 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्ग असताना धावफलकाकडे लक्षच गेलं नाही. इतकी जबरदस्त फलंदाजी आहे. शॉर्ट पिच हा चेंडू होता. चेंडूला मात्र भिरकावून दिला डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडूला केलाय हवाई फायर आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. टीम मीटिंग थोडीशी कमी घ्या, आता घेऊ नका असं चालणार नाही, कारण एवढे धावा आल्या तर थोडीशी घेणं साहजिक आहे. ऑब्वियस थिंग येते, परंतु जास्त घेऊ नका विनंती असणारे. धावफलक जाऊन पोहोचले ते 45 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो आणि 22.50च्या सरासरीने धावा इथे जमवल्या गेल्यात. 45 धावा. काय फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 25 आणि या षटकामध्ये धावा आल्यात 20. तब्बल धावा इथे कुठल्या गेल्यात त्या 45 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी प्रवीण सज्ज झालाय तर फलंदाजीसाठी सज्ज होते फलंदाज आकाश बानने. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला चेंडूला, परंतु पंतांचा कुठलाही इशारा नाही, याचा अर्थ निर्धाव चेंडू सांगता येते होते. डॉट बॉल. बिंदी गेंद हिंदीमध्ये सांगायचं झालं तर हिंदी कॉमेंट्री देखील सातत्याने आपण करत असतो. हिंदी आणि इंग्लिश देखील करत असतो. यावेळेस मात्र समोर चेंडूला खेळले. फॉलोअर मध्ये गोलंदाज चेंडूवरती आले, कुठली धाव मिळणार नाही. यावेळेस मात्र कमबॅक केलाय गोलंदाज प्रवीणने आणि कौतुक करावं लागेल प्रवीणचं, कारण आकाश सारख्या फलंदाजाला मात्र थांबवून ठेवलंय पहिल्या 2 चेंडूंवरती आणि आता मात्र विचार विनिमय केला जातोय आकाश आणि हरेशच्या दरम्यान. बांधणे ब्रदर्स इन द मिडल. काय फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. धावा इथे जमवल्यात 45 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळलाय, पॉइंटच्या दिशेने आणि इथे मात्र झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन यश मिळतंय प्रवीणला आणि प्रवीणने मिळवलंय प्रावीण्य. पहिला खेळाडू इथे बाद झालाय, बाद व्हावं लागतंय. मिस्टर आकाश बांधणे परततायत तंबूच्या सरेला. बाद झालाय खेळाडू, परंतु सेट केलाय इथे प्लॅटफॉर्म. यस डीजे.
3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. आत्माराम मान्य यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र चेंडूला केला हा वायर, चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय हा एक बुलंदीबार फटका, षटकार 6 धावा. फिफ्टी अप, 51 धावा धावपलकावरती इथे मात्र लगावल्या गेल्यात. यावेळेस फटका खेळलाय, चेंडू हवेत जातोय, खेळाडू तिकडे तैनात आहे कव्हर रिजनला, आणखी एका विकेटचं होतंय पतन, खेळाडू बाद. आदरणीय शरदजी खारी साहेब यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 विकेट साठी 1000 रुपयाचं बक्षीस इथे मात्र लगावलं गेलंय. तर क्लिअर साऊंड यावेळेस ऐकायला मिळतोय. गेला बग गोलंदाजाच्या तोंडातून ऐकायला मिळालं तर एक धाव तिथे होती. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचते ते 52 धावा धावफलकावरती, 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि इथे मात्र खेळ संपलाय, 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 52 धावा तुम्ही धावफलकावरती पाहू शकता. काय फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु फलंदाजी इथे बाद देखील झालेत. बाद झालाय आकाश आणि त्यानंतर बाद झालाय हरेश देखील. कल्पेश आणि प्रथमेश ही जोडी आता मैदानावरती आहेत, परंतु प्लॅटफॉर्म मध्ये सेट केलाय 2 फलंदाजांनी, परंतु बॅक टू बॅक बाद देखील झालेत. आणि इथे मात्र मोमेंटम शिफ्ट होते. क्रिकेटच्या खेळामध्ये मोमेंटमला खूप महत्व आहे. टॉस जिंकला होता सनी आपटी संघाने आणि आमंत्रित केलं होतं बांधणे पाडात, मात्र संपलाय. आणि ड्रिंक्स ट्रॉली किंवा ड्रिंक्सची आपण स्कूटी म्हणूयात ती मैदानाच्या बाहेर येते. आदरणीय वसंतजी सिजवे साहेब यांना देखील विनंती, आपण देखील मंचावरती यायचे. प्रत्येक अतिथीचा सन्मान इथे केला जातोय. भगवानजी पिंगळे साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपल्याला देखील विनंती, आपण देखील मंचावरती यायचंय. जाऊयात सामन्याच्या दिशेने. चौथ्या षटकाला होतोय प्रारंभ. गोलंदाजीसाठी दीपक सज्ज, इतर फलंदाजीसाठी सज्ज होते फलंदाज. लेफ्ट हँडेड कल्पेश सज्ज होतोय. तर जबाबदारी इथे मात्र घ्यावी लागेल. मोमेंटम इथे शिफ्ट होते बॉलिंग टीमच्या बाजूने, अर्थात सनी आपटी टीमच्या बाजूने. आणि इथे मात्र चेंडू बॅटला स्लाइस केला होता, चेंडू मात्र जातोय गली रिजन मधून, चेंडू गुजरतोय आणि चेंडू सरळ जाईन वाईडी स्टडमॅन सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. धन्यवाद. विजय मास्टर थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड राहा प्लीज. यावेळेस मात्र हवे चेंडू जातोय, कव्हरच्या दिशेने चेंडू आलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल. इथे मात्र टेनिस क्रिकेट आहे आणि टेनिसच्या चेंडूला मात्र बाउन्स मिळतो आणि हा बाउन्सचा मात्र बसलाय फटका आपटी संघाला. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. इथे वर्षाव केला जातोय. आदरणीय श्याम लोणे साहेबांचं करावं तेवढं कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून कमी आहे. इथे दिशा चुकली आहे आणि पंचांनी दशा खराब केली आहे. पहा काय वाईट बॉल आहे आणि अवांतर धाव इथे मात्र मिळेल. तर किंग मेकर आहेत श्याम लोणे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं खरं तर काम केलं गेलंय. नादो मनारांची खूप सुंदर कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. हात घ्यायचे म्हणजे काय, हात तोडून नाही घ्यायचे, देण्याची वृत्ती आत्मसात करायची. दरम्यान चेंडू खराब आहे आणि दंडित केलंय गोलंदाजाला एका धावे करता. क्रिकेट परिस्थितीचा नियम क्रमांक 25 इथे वापरलाय आणि वाईट बॉल इथे मात्र घोषित केलाय.
तर आपटी गावचे समाजसेवक रवी शिशवे साहेब आपल्याला विनंती आहे आपण देखील मंचावरती यायचं आहे. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एकेरी धाव इथे घेतली जाईल. एकेरी धावेच्या साह्याने लेग बाईकच्या माध्यमातून येणारी एकेरी धाव. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे धावफलक जाऊन पोहोचते ते 63 धावा धावफलकावरती 63 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 63 धावा तुम्ही धावफलकावरती पाहताय आणि षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे आणि फलंदाजी काय अप्रतिम राहिली आहे. आकाश आणि हरेची तदनंतर मात्र कल्पेश जबाबदारी घेतोय आणि प्रथमेश देखील जबाबदारी घेतोय. स्ट्राईकच्या दिशेने प्रथमेशला तुम्ही खेळताना पाहाल तर गोलंदाजीसाठी पाहताय तुम्ही दीपकला मात्र थोडस चमकावं लागेल या सूर्याच्या उजेडामध्ये देखील, कारण चमक त्याला दाखवावी लागेल. आपल्या खेळामध्ये थोडी सुधारणा इथे करावी लागेल. कमबॅक इथे करावं लागेल. व्हॉट अ शॉट आणि गॅप मध्ये चेंडू जातोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र जातोय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषच्या बाहेर. चौकार 4 धावा. त्या ठिकाणी कुठलाही खेळाडू तैनात नव्हता. अर्ध्या पिच वरती हा चेंडू होता आणि समोरच्या दिशेने आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. चौकार 4 धावा. यावेळेस मात्र हवेत चेंडू जातोय आणि झेल इथे मात्र सटकलाय. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 68 धावा धावफलकावरती. धावा झाल्यात इथं 68 धावा धावफलकावरती. विकेट हॅट्रिक साठी आदरणीय शरद खारे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे, परंतु इथे विकेट हॅट्रिक होईल का हा देखील एक प्रश्न असणार आहे. इथे मात्र मिसफील्ड झाले आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. केला तर धावफलक जाऊन पोहोचले ते 72 धावा. तर स्पर्धेमधली सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत नाहीये. 72 धावा इथे बनवल्या गेल्या. 74 याच्या अगोदर बनवल्या होत्या आई एकविरा आपटी संघाने. 75 धावांचं आव्हान त्याने ठेवलं होतं कृतिका स्पोर्ट चौरे संघासमोर नक्कीच, परंतु 72 बनवल्या गेल्यात आणि मला वाटतं या सामन्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या स्पर्धेमधली नक्कीच बनवली जाईल आणि त्या दिशेने वाटचाल इथे केली आहे बांधणे पाडा संघाने. आतापर्यंत काय मॅच बांधली आहे त्यांनी अप्रतिम. तर कल्पेश पिंगळे आणि प्रथमेश शिंदे ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागतंय. हवेत चेंडू जातोय परंतु झेल इथे सुटलाय सटकलाय आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये झालं. क्रिकेटच्या या खेळामध्ये दगडी चाळ श्रीमंत मधला डायलॉग आहे, चुकीला माफी नाही. आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे येते. धावफलक जाऊन पोहोचते ते 74 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस मात्र समोर दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. हवेत चेंडू गेलाय परंतु झेल पुन्हा एकदा सटकतोय. दुसऱ्या धावेचा मानस इथे असणार आहे आणि 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आता धावफलकावरती आहे. 76 धावा. 1 रन शॉट. थँक्यू. 75 तरी देखील स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे, कारण 74 याच्या अगोदरच्या मॅच मध्ये बनवल्या गेल्या होत्या. धावा झाल्यात इथे 75. 1 रन शॉट. आणि पंचांचं मात्र काम कौतुक करावं लागेल. दोन्ही पंचांचं आमचे प्रवीण सर आणि किरण सर. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला ज्या पद्धतीने विराट कोहली खेळत असतो, परंतु जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. विराट कोहली सफल होऊन खेळत असतो. या फलंदाजाने काय केलं, जागेवरून खडे खडे खेळण्याचे प्रयत्न झाले. बॉलच्या रेषेमध्ये कुठेही आले नव्हते, लाईन मध्ये आले नव्हते आणि त्यामुळे बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही कॉन्टॅक्ट होत नाहीये.
इथे मात्र लाईन मध्ये आलेत आणि लाईन मात्र क्लिअर केली आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल करेल डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र जाईल डीप फाईन लेग सीमारेषच्या पलीकडे. चौकार 4 धावा आणि धावफलक इथे मात्र 4 धावाने पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 79 79 धावा धावफलकावरती. अंतिम षटक धावफलकावरती बनवल्या गेल्यात. तर पुढील सामना असणार आहे भिसोल आणि शिव नवतरुण कांबा. दोन्ही कॅप्टन टॉस साठी इथे यायचे. हवे चेंडू जातोय खेळाडू तिकडे तैनात आहे आणि यावेळेस मात्र झेल टिपला गेलाय बऱ्याच वेळानंतर का होईना परंतु नक्कीच समज सापडते इथे सनी आपटी संघाला आणि कॅच इथे मात्र टिपला गेलाय. संधी मात्र त्यांना मिळाल्या होत्या परंतु संधीचं सोनं केलं जात नव्हतं आणि इथे आणखी एका विकेटचं होतंय पतन. अजून देखील मार्गस्थ आहे. विकेट इथे गेली आहे. धावबाची संधी इथे क्रिएट झाली होती आणि इथे होते चूक. चुकीला या खेळामध्ये माफी नाहीये. इथे मात्र आणि इथे मात्र डिरेक्ट हिट लागते. धावा आल्यात त्या 2 बाईकच्या माध्यमातून. पंच 2 धावा ना. थँक्यू. आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 81. 82 धावांचं मात्र तगड आव्हान इथे असणार आहे सनी आपटी संघासमोर. इनिंग सुरू होईल तसं मात्र आमंत्रित करतोय मी माझे सहयोगी समालोचक आणि जवळचे मित्र आदरणीय सोमनाथजी खाडे साहेब यांना. मी तुर्तास थांबतोय. तुम्ही थांबू नका. तुम्ही मात्र पाहत राहा. या ठिकाणी बडा मंच बडा पंच सरपंच चषक 10 गाव 2022. धन्यवाद. सन्माननीय अक्षयजी पिंगळे आपण कुठे असाल तर कमेंट्री बॉक्स मध्ये येऊन संपर्क करा. सन्माननीय अक्षयजी पिंगळे विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवायचं आहे. थँक्यू सो मच शिंदे सर. बिग फाईट मोठा मुकाबला मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूने बांधणेपाडा दुसऱ्या बाजूने फाईट करत असताना सनी आपटी या 2 संघादरम्यान हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतं. महत्वाची मॅच महत्वाचा सामना. एका बाजूने आपटी आणि दुसऱ्या बाजूने बांधणेपाडा. जबरदस्त द्वंद्वाला सुरुवात झाली आहे मित्रांनो. अतिशय वेळा
मानाची, अभिमानाची आणि डामडौलामध्ये सुरू झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सन्माननीय अरविंदजी मिरकुटे साहेबांच्या सुपीक संकल्पनेतून आणि संपूर्ण 10 गावाच्या मेहनतीनं साकार झालेली ही टुर्नामेंट, अर्थातच सरपंच चषक 2022 चा हा थरार क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातली तिसरी मॅच आपटी विपक्ष बांधणेपाडा. सलगच्या 3 षटकारासाठी वसंतजी शिसवे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सलामीवीरांची जोडी मैदानावरती आपली टीम साठी आपल्याला पाहायला मिळते. शरदजी घारे यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पारितोषिकांची खैरात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच, एका बाजूला बांधणेपाडा, दुसऱ्या बाजूला आपटी. 2 बलाढ्य टीम एकमेकाच्या समोर झुंजताना आपण पाहतोय आणि 5 षटकांचा पूर्वार्ध आपण संपलेला पाहिला. बांधणेपाडा टीमनं जमवल्या तब्बल 81 धावा आणि 82 धावांचं टार्गेट दिलंय आपटी संघाला. द्वंद्वाला होईल सुरुवात. 30 चेंडू 82 धावांची गरज. सलामीवीरांची जोडी आपली टीम साठी मैदानावरती सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धुरंधर फलंदाज आपटी संघाचे हुकमाचे एक्के मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण आणि त्याच्या साथीनं महेश. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रथमेश. षटकाला सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या माध्यमातून फेकला गेलेला हा पहिला डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंड वरती प्रवीण, नॉन स्ट्राइक एंड वरती महेश. हार्ड हिटर फलंदाजांची जोडी. तितकाच ताकदवर गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश. षटकातला पहिला चेंडू आलाय डॉट. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतो ऑनसाइडला खेळून काढलंय. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात. सिंगल धाव येते श्री गणेश होत असताना आपटी संघाच्या धावफलकाचा. यानंतरची मॅच बिसोळ विपक्ष शिवनवतरुण कांबा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. बिसोळ विरुद्ध शिवनवतरुण कांबा. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. या दरम्यान हा चेंडू प्रथमेशच्या माध्यमातून फेकला जातोय. हा सुद्धा आलाय निर्धाव चेंडू. फलंदाजांच्या रडार पासून चेंडूला दूर ठेवत असताना दुपारचं हे सत्र सूर्य देवता तापलेले आपण पाहतोय आणि अशा परिस्थितीत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानावरती. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडीशी संशय व्यक्त केला जातोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय नीरज पवार सर. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चेक केलं जाईल. धीरज पवार सर. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडासा संशय नक्कीच व्यक्त केला जातोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. गोलंदाजाची ऍक्शन जर सदोष असेल तर त्याला मात्र गोलंदाजी करता येणार नाही आणि गोलंदाजाची ऍक्शन जर व्यवस्थित असेल, प्रॉपर ऍक्शन असेल तर तो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करू शकेल. गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश. जबरदस्त सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिले. फलंदाजांच्या पायांमध्ये बेड्या. सिंगल धाव धावफलकावर. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच विकेट किपरला पकडण्यात अपयश, मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतं. दोनही फलंदाजांच्या माध्यमातून सिंगल धाव कंप्लीट. धावफलकावरती 2 धावा. मोठं आव्हान आहे. 82 धावा बनवायच्या आहेत. सलामीवीरांची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण आणि महेश ही जोडी. स्ट्राइक वरती प्रवीण. यावेळेस फुलटो चेंडू. पर्वणी होती कबूल करत असताना चेंडूला पाठवून दिलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. हा दमदार चौकार. पंचांचा निर्णय अंतिम असेल मित्रांनो. क्वालिफाईड पंच आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय प्रवीणजी विशे सर, किरणजी शिंदे सर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रथमेश. यावेळेस कमबॅक केलं. चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. विकेट किपर धावफलकासाठी नक्कीच अपील केली जाते. पंचांकडे मागली जाते मागणी, मात्र पंच तटस्थ भीष्मासारखे
तटस्थ पंच पाहायला मिळाले. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. धावफलकावरती 6 धावा, बिनबाद 6. सनी आपटी संघाची धावसंख्या. हवालदार दादा कोंडके, तुमच्या आमच्या हृदयातील माणूस. आज जाऊन कित्येक वर्ष झाली तरी सुद्धा आजही आपल्या हृदयामध्ये वास करून बसलेलं ते व्यक्तिमत्व. आणि हल्लीच आपण पाहिलं असेल पांडू हवालदारचा सिक्वल आला आणि त्या चित्रपटातील ही गाणी आज वाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते स्थिरावलेली धावसंख्या 6 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. 10 गावे एंडकडनं गोलंदाज तयार असेल. युवा गोलंदाजी मार्क वरती धीरज, खांद्यावरती जबाबदारी. पहिल्या षटकात केवळ 6 धावा आल्या. प्रथमेच तर ते षटक होतं, चांगलं षटक हाताळलं, कुठलाही गडी बाद नाही. धावफलकावरती 6 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस होईल सुरुवात. धीरज, षटकातला पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त यॉर्कर, ब्रह्मास्त्र डागत असताना पाहायला मिळाला. गोलंदाज सिंगल धाव कंप्लीट. मैदानावरती नक्कीच थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकानं केला उशीर आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती महेशच्या माध्यमातून या 2 धावा आल्या आणि आपली संघाची धावसंख्या पुढे सरकली. कांबा टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करता. यावेळेस उर्फी चेंडू आहे, फटका फसलेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक 1 2 3. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक जर कुठल्या गोलंदाजाने घेतली तर श्यामजी लोणे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बक्षिसांची खैरात, अतिशय मानाची अभिमानाची ही स्पर्धा. मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सर्व उपस्थित मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस ओरपी चेंडू आहे. चेंडूला उंची आहे मात्र लांबी आहे का हा प्रश्न, आणि या प्रश्नाचं उत्तर मिळत असताना हा चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज प्रवीणच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक, षटकार. सन्माननीय विनोदजी चौधरी सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. सन्माननीय विनोदजी चौधरी सर यांच्या शुभ हस्ते कांबा विपक्ष बिसोळ या सामन्याची नाणेफेक केली जाईल. जबरदस्त फटका, षटकार आलाय फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून. पुन्हा एकदा यावेळेस फुलटो चेंडू आहे, प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. झेल टिपऱ्यात यावेळेस यश मिळतं. मोठा मासा गळाला लागत असताना वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज प्रवीण बॅक टू द डगआउट. फलंदाज प्रवीण तंबूच्या आश्रयाला. सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानात जनार्दनची साथ देण्यासाठी सोमनाथ मैदानावरती आलाय. मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल कारण 82 धावांचा आहे टार्गेट. गोलंदाज नीरज आक्रमक पाहायला मिळतो. यावेळेस सुद्धा फटका फसलेला आहे. लोवर फुलटोच, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक दुसरा धक्का. फलंदाज माघारी. कंप्लीट होईल. सन्माननीय श्यामजी लोणे साहेब यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धीरज, युवा गोलंदाज जबरदस्त मारा करत असताना पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र सूर्य देवता तापलेली असताना आगीचे निखारे मैदानावरती फेकतोय. या वेळेस हा सुद्धा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच फुलटोज हाईट जास्त बीमरचा वापर करतो. पंचांचा नोबॉलचा इशारा. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकतं 15 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धीरज. फील्डचा हा चेंडू असेल. आपटी संघासाठी आलेली पर्वणी. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज. फलंदाज तयार. यावेळेस हा फुलटो चेंडू फ्लिक केलेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज सोमनाथच्या बॅटमधून आलेला हा दमदार स्ट्रोक चौकार. षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावर. मोठं टार्गेट आहे आणि चेस करायचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश आलाय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील धीरजजी पवार सर. कारण गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडासा संशय मगाशी घेतला होता आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक अतिशय यशस्वी हाताळलं गोलंदाज प्रथमेशना आणि यावेळेस पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकं समाप्त झाली धावफलकावरती. आपण पाहतो 19 धावा. सुरुवात चांगली झाली आहे बांधेपाडा संघासाठी, कारण 82 धावांचं आव्हान आहे. मोठं आव्हान आणि आव्हान पेलण्यासाठी मैदानावरती उतरलेली टीम आपल्याला पाहायला मिळतीये. सनी आपटी संघ. मोठं आव्हान आहे. आव्हान जर पेलायचं असेल तर ताकदीचा खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. सज्ज असेल प्रथमेश. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. कौशल साथ देण्यासाठी सोमनाथची. स्ट्राईक वरती कौशल. नॉन स्ट्राईक एंड वरती सोमनाथ. मोठं आव्हान आहे. पहिला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान चेंडू. जबरदस्त वेग. प्रचंड चांगला टप्पा पाहायला मिळतोय. प्रचंड वेग आणि फलंदाजाला मात्र स्थिरावून ठेवणारी गोलंदाजी. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. हा आलाय निर्धाव चेंडू. तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश. पहिला चेंडू डॉट. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज कौशल. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. यावेळेस स्लोवर 1 गती परिवर्तन पाहायला मिळतोय. सन्माननीय विनोदजी चौधरी यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खेळाडू कक्षात विनंती आहे मित्रांनो, कुणी कमेंट पास करू नका. तुम्ही टाळ्या शिट्ट्यांचा गजर करू शकता, मात्र आउट गोईंग कॉल कुठल्याही प्रकारचा द्यायचा नाहीये. आयोजकांच्या वतीनं लाडाची सूचना. यावेळेस हा स्लोवर 1 नक्कीच फलंदाज पावित्र्यात होता. आक्रमक फटका खेचण्याच्या मात्र जाळ्यामध्ये अडकवत असताना फलंदाजाला कौशलचा खेळ खलास.
दीपक स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज प्रथमेश कंबरड मोडून ठेवत असताना आपटी संघाचं, कारण मोठं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी मैदानावरती उतरलेली असताना आपली टीम आपल्याला पाहायला मिळते. धावफलक स्थिरावलेलं 19 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाजी मार्क वरती. प्रथमेशनं मात्र इम्प्रेस केलाय. सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवायचे, समोरच्या संघाला अडचणीत आणायचं, प्रेशर क्रिएट करायचा आणि फलंदाजांना मात्र बॅकफुट वर पाठवायचं, हे तंत्र आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीचा चेंडू प्रचंड वेगवान, त्यानंतर गती परिवर्तन स्लोवर वन हाताळले आणि फलंदाज कौशलला जागेवरच खिळवून ठेवला. यावेळेस नवीन फलंदाज दीपकाला बॅटची कडा घेतली. चेंडू शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय. चेंडू मात्र अडवण्यात यश मिळालं. बॅकअप पाहिलं. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. चेंडूला अडवलं. सिंगल धाबेचं योगदान धावफलकाला होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतं ते 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रथमेश जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं करत असताना आपल्या संघासाठी विजयाचा मार्ग सुखकर करणारी ही गोलंदाजी. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंगर बाउंड्रीवरती फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यात यश मिळालं. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वी होतोय. 2 धावांची मदत धावफलकाला. धावफलक जाऊन पोहोचलं 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल प्रथमेश. षटक क्रमांक 30. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा फलंदाज. मोठा प्रहार करायचा आहे, मात्र स्लोवर वन हाताळत असताना प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. क्रिकेट हा माइंड गेम खेळत असताना पाहायला मिळतोय. प्रथमेश सातत्यानं डॉट पर्सेंटेज वाढवण्याचं काम. तिसरं षटक समाप्त. धावफलकावरती 22 धावा. टीम आपटी संघाची धावसंख्या. नक्कीच क्रिकेटचा हा सीझन संपला की नक्कीच चाहूल लागते लग्नाच्या सीझनची. गेली 2 वर्ष तुम्ही पाहिलं असेल, कोविडच्या काळामध्ये अतिशय खराब कालखंड तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवला. त्या कालखंडामध्ये जेवढ्या तरुणांची लग्न होणं बाकी असतील त्या सर्व तरुणांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. या नवीन हंगामासाठी सर्व विवाह इच्छुक तरुणांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मैदानावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 4 ला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन येत आहे. नवीन गोलंदाज नितीन पिंगळे गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 4. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती मागचा दरवाजा उघडा होता, तिथून चेंडूला काढत असताना यष्टांचा वेध घेणारा प्रचंड वेगवान चेंडू. फलंदाज बाद. क्लीन बोल्ड. गावचे उद्योजक सन्माननीय आझरजी आणि त्यांच्या साथीनं दिशांजी साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. वाहुली गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय आझरजी आणि दिशांजी आपण कुठे असाल तर सन्माननीय अरविंदजी मिरकुटे सरांच्या माध्यमातून आपणास निमंत्रण. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा प्रचंड वेगवान चेंडू. फलंदाजाची दांडी गुल. क्लीन बोल्ड.
वरती आपल्याला पाहायला मिळाला. जसा गोलंदाजीसाठी आला नितीन पिंगळे, सलगच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना मात्र माघारी धाडण्याचं काम त्यानं केलंय. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सूर्य देवता प्रचंड तापलेली असताना मैदानावरती लख प्रकाश, लख सूर्यकिरण आणि तापलेलं वातावरण आपण पाहतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आगीचे निखारे फेकणारी गोलंदाजी मार्कवरती नितीन पिंगळे, 2 सलगच्या चेंडूवरती 2 फलंदाज बाद, हॅट्रिक बॉल घेऊन ऑन फायर पाहायला मिळतोय. यावेळेस या चेंडूला सन्मानपूर्वक खेळून काढलाय. सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. बऱ्याचशा प्रदीर्घ काळानंतर आलेली ही एक धाव फलकाची थोडीशी गती वाढतीये. 23 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नितीन पिंगळे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. 3 चेंडू फेकले, केवळ 1च धाव खर्च केली. 4था चेंडू घेऊन सज्ज. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय, फटका फसलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. नितीन पिंगळेला यश मिळाला असता अजून एक, मात्र हा झेल ड्रॉप केला जातोय धरणीवरती. सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. 24 या आकड्यावर 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नितीन पिंगळे अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेस हा सुद्धा फटका चांगला आहे. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का? चेंडू अडवताना मात्र अपयश. फलंदाज आपण पाहतोय कमलेशच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक, चौकार. साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सुखदेवजी लोणे साहेब, आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मान्यपाडा गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. ऑफसाईडच्या दिशेनं खेळून काढले. सिंगल धाव कंप्लीट. यावेळेस मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळेल. लागतोय धक्का क्रमांक 8वा. फलंदाज बाद. सुखदेवजी लोणे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मैदानावरती लागलाय वनवा. ज्याप्रमाणे जंगलामध्ये वनवा लागतो आणि एकही प्राणी मैदानावर जंगलामध्ये थांबत नसतात, अगदी सैरावैरा पळस तुटतात, त्याचप्रमाणे मैदानावरती पाहायला मिळते परिस्थिती. एकही फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीये. तू चल मैं आया. एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना आपली संघाची धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा आणि एका पाठोपाठ एक 8 गडी तंबूच्या आश्रयाला. चला फिल्डिंग लावून घ्या. बांधेपाडा टीम फिल्डिंग स्प्रेड करा, जास्त वेळ घेऊ नका. षटक क्रमांक शेवटचं 5वं षटक प्रगती पथावरती येईल. आपली टीम थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळतीये. विजयाच्या समीप जाऊन पोहोचलेली टीम आपल्याला पाहायला मिळते बांधेपाडा. सुरुवातीला फलंदाजी करत असताना ताकदीची फलंदाजी केली. तब्बल 81 धावा जमवल्या. 82 धावांचं दिलं टार्गेट आणि टार्गेट पाठलाग करत असताना आपली टीम थोडीशी बॅकफुटवर नक्कीच पाहायला मिळतीये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती बांधेपाडा टीम साठी हरेश गोलंदाजीसाठी सज्ज. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतो हरेशला. बांधेपाडा टीम साठी यावेळेस हा चेंडू स्लो बॉल हाताळत असताना पाहायला मिळतोय. गती परिवर्तन देतोय आणि यावेळेस डॉट बॉल फेकत असताना पहिला चेंडू डॉट. फलंदाज जागेवर स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश आणि त्याच्या साथीनं कमलेश ही जोडी मैदानावरती. पहिला चेंडू डॉट. अजूनही 5 चेंडू शिल्लक. शेवटचा षटक. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतो लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. 1 धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 29 धावा धावफलकावरती. अजूनही 53 धावांची आवश्यकता विजयासाठी. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 53 धावांची गरज. विजय कसा मिळवता येईल यासाठी मात्र एखाद्या चमत्काराची आवश्यकता. यावेळेस हा फुलटो चेंडू. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सन्माननीय वामनजी बांधणे साहेबांचं शुभागमन झालंय. विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय वामनजी बांधणे साहेब, आपण कुठे असाल
तर व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, 47 धावांची आवश्यकता षटकाराला आहे. त्यानंतरचा हा चेंडू पाहायला मिळतोय. स्लोवर बन हाताळत असताना फलंदाजाची टेस्ट या वेळेस चालू असताना पाहायला मिळतीये. गोलंदाज हरीशच्या माध्यमातून फेकला जातोय हा डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू औपचारिकता शिल्लक असेल, कारण 3 चेंडू आणि 47 धावा बनण्याचा विक्रम मित्रांनो अजूनही व्हायचा बाकी आहे. मैदानावरती आपण पाहतोय हरीश. हा चेंडू नक्कीच खोलवर टप्प्याचा. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेची मदत धावफलकार होतीये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 46 धावांची आवश्यकता असेल टीम आपटी संघाला विजयासाठी. एखादा चमत्कारच तुम्हाला या मैदानावरती विजय मिळवून देईल. शेवटच्या 2 चेंडूंची औपचारिकता शिल्लक. सन्माननीय वैभवजी काळोखे, आपण कुठे असाल, आपला आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय वैभवजी काळोखे सर. शेवटचा चेंडू शिल्लक, 5वं षटक प्रगती पथावरती आणि बांधणेपाडा संघाचा खेळ जर आपण पाहिला असेल तर नक्कीच आपटी संघाला बांधून ठेवणारा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. गुड बॅटिंग, गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग, तीनही आघाड्यांवरती एक चांगला खेळ, मातब्बर खेळ पाहायला मिळाला बांधणेपाडा संघाचा आणि हा मोठा विजय यावेळेस मिळवत आहेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन.